तरी भोर विधानसभा मतदारसंघात जोराचं राजकीय वारं चालू आहे. आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली, काय सांगतात? आता विधानसभेच्या दृष्टीने कामकाज शिवसेनेचं सुरू आहे. त्या दृष्टीने आम्ही या भोर विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची आणि शिवसैनिकांची बैठक लावली आणि मतदारसंघ पिंजून काढण्याकरता जे जिल्हा प्रमुख आज फिरतायत मतदारसंघात, त्या दृष्टीने सर्वांना कार्यरत करण्याकरता या ठिकाणी आम्ही एकत्र जमलो. आज काय जिल्हा प्रमुख दिसत नाही? जिल्हा प्रमुख आज वेल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वेल्हामध्ये बंडखोरीच्या मार्गावर आहे. नाही, बंडखोरी नाही होणार. शिवसेनेत बंडखोरी होणार नाही. आज मोठ्या संख्येने ते तालुक्यात शक्ती प्रदर्शन केलं होतं. हा, ते शक्ती प्रदर्शन कशासाठी होतं? उमेदवारी मागण्यासाठी? उमेदवारी मागण्याकरता शक्ती प्रदर्शन करतात आणि जिल्हा प्रमुख म्हणून पक्ष वाढीसाठी ते फिरत आहेत. तो अधिकार आम्हाला प्रत्येक पक्षाला आहेच का? कुठलाही पक्ष असू त्याची, तो कुठल्याही पक्षाचा आमदार तिथं असता तरी विरोधी पक्षातल्या लोकांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे ना, त्यासाठी ते करू शकतात ना. आज हे जमण्याचं कारण, या आजच्या बैठकीचं जमण्याचं कारण म्हणजे या मतदारसंघात जो जिल्हा प्रमुखांनी जे फेरी काढलेली, त्या फेरीच्या नंतर कुठे कुठे काय काय उणिवा शिल्लक आहेत त्याच्यासाठी आम्ही इथं सगळ्यांना एकत्र बोलवलं आहे की सगळ्यांनी एकत्रित परत त्या दृष्टीने कामाला सुरुवात करावी. गटप्रमुख नेमायचे, BLO नेमायचे. त्याकरता कामकाज काय झालंय, आपल्या याद्या पूर्ण झाल्यात का, याद्यांचं चेकिंग, मतदार याद्यांचं चेकिंग परत झालंय का, कारण निवडणूक कधीही जाहीर होऊ शकतात. त्या दृष्टीने आपल्याला कामाला लागलं पाहिजे. ही आजची बैठक घेण्यात आली. एकंदरीत कुलदीप तटकरे आपल्या पक्षात, तर असं वाटतं का की कुठं पक्षाची ताकद तालुक्यात कमी पडली? तुम्हालाच जास्त माहिती आहे ना की कोण बाहेर पडलं आणि कोण मूळ शिवसेनेत राहिलं. त्यामुळे त्याचा परिणाम काय झाला तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा पाहिलं की ह्या लोक बाहेर पडल्यानंतर काय परिणाम झाला आहे शिवसेनेवर. 9,500 उलटी यांच्या गणात 9,500ची आघाडी मतांची. आणि शिवसेनेने अशी बरेच लोक शिवसेनेत 92 पासून बाहेर पडले. शिवसेनेवर काही फरक पडलेला नाही. शिवसेना आहे तिथं आहे. आणि ह्या जे शिवसेनेच्या बरोबर जे तळागाळात जे शिवसैनिक आहेत त्यांच्या जीवावर शिवसेना आहे. त्या नेत्यांच्या जीवावर शिवसेना नाही जे गेलेल्यांच्या. विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना काय संदेश देऊ येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भोर विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांना एकत्र येऊन काम करण्यासाठी आणि जास्तीत जास्त मतदान महायुतीला करणार, महाविकास आघाडीला करण्यासाठी सर्वांनी लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे. घराघरात फिरलं पाहिजे. जास्तीत जास्त मतदार हा महाविकास आघाडीच्या मागे उभा राहायला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे आणि मोठ्या संख्येने आपला महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणला पाहिजे. तालुका पद आहे नाही असं काही पदाधिकारी बोलत आहे, त्याचं काय? तर माझं पद आहे की नाही सामन्यामध्ये किंवा पक्षामध्ये एक प्रोटोकॉल असतो. ज्यावेळेस सामन्यामध्ये ज्याचं नाव डिक्लेअर होतं त्यावेळेस तालुका प्रमुख होतो. आज सकाळीत मुंबईवरून निरीक्षक आलेले आहेत की तालुका प्रमुख माऊली शिंदे आहे म्हणूनच ते आलेले आहेत आणि आमची मिटिंग इथे संघटनेची लावलेली. आता त्या संघटनेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी पदाधिकारी महिला किती आलेले आहेत हे तुम्ही पाहिलं असेल. तुम्हाला त्याचा फोटोही तुम्हाला मिळेल कारण तुम्ही लेट आले आमची मिटिंग झाल्यानंतर. त्या संघटनेचं काम करण्यासाठी माऊली शिंदे कधी मागे पडत नाही. मग विधानसभा गेले 14 असेल किंवा 19 असेल आमदाराच्या विरोधात आम्ही काम केलेलं ना, आम्ही भेट नाही कोणाला. आणि आज जरी कुलदीप मुंडे जरी गेले तर त्यांच्या विरोधात लोकसभेला काम करून दाखवले. आज बारामती मतदारसंघामध्ये
भोर विधानसभेमध्ये आणि वेळोबोगलीगण हा बारामती लोक मतदारसंघामध्ये 19,500 मतांनी लीड घातलेला हा वेळोबोगलीगण आहे. म्हणजे अख्ख्या बारामतीचा विचार केला या मतदारसंघाचा तर त्याच्यात 1 नंबर वेळोबोंगोली आणि त्या वेळोबोंगलीगणामध्ये पक्षाने 2दा विधानसभा 2दा जिल्हा परिषद दिली होती. काय फरक पडला का? कारण संघटना मागे आहे. त्याच्यामुळे संघटनाची ताकद ही तुम्हाला लोकसभेला दिसली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस तो प्रश्न विचारण्यात आणि आम्ही बोलत मजा नाहीये. नवीन काहीतरी प्रश्न विचारा ना तुम्ही. एकंदरीत तालुक्यात अशी चर्चा आहे जर माऊली शिंदेना पक्ष वाढ करायची असेल तर मग दोन्ही पद घरातच ठेवले आपल्या मुलाला दिले. नाही आता त्याचा खुलासा तुम्हाला देतो की ज्यावेळेस मुलं कधी झाल्या की हा मुलगा माझा हे कुणालाच माहित नव्हतं. सुरुवातीला तो त्याला पद मिळाले आणि मी सांगितलं होतं की बाबा हे सोडून तुम्ही कोणाला द्या तर त्याची संघटना करण्याची ताकद आहे. मग तो मुलगा असतो ना ते बापास त्याची युवा संघटनेचं पाहिली तर त्याचं कर्तृत्व आहे त्याचं काम आहे. आणि तुम्ही बोर तालुक्यामध्ये तुम्ही कुठल्याही त्याला काय विचारा कुठला पदाधिकारी आहे किंवा जेवढे पदाधिकारी आहेत त्यांना विचारू शकता की बाबा युवा सेनेचा बाबा कार्यकर्ता कसा आहे पदाधिकारी कसा आहे. त्याचं भोर तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष झाले मी काम करतोय ना. आणि सगळ्यांना माहिती आहे माऊली शिंदे तळागाळामध्ये अगदी तुमचे पत्रकार मीडिया असो सर्वसामान्य कार्यकर्ता असो अगदी शेतकरी कुटुंबातला जरी व्यक्ती असेल तरी माऊली शिंदे कोण हा ते तालुका प्रमुख हा सिंबॉल आहे माझा सेनेचा. हा उद्धव साहेबांचा सिंबॉल आहे हे लक्षात ठेवा. मशालांचं चिन्ह हे आता ह्या भागात लय मोठं जाळं पसरलेलं आहे. त्यामुळं आम्ही कोणाला भेट नाही. त्याच्यामुळं या तालुक्याची एंट्री करायची म्हणलं ना की तालुका प्रमुखाचं पहिलं गाव आहे पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वारी त्याशिवाय एंट्री नाही तालुक्यात कोणाला. म्हणजे रामराम ठोकला ना देवाला पाय पाडतो म्हणलं नाही म्हणजे पायरीला पडतो तसं तालुक्यात घुसायचं म्हणलं तर शिंदेवाडी रामराम करायला लागतं तेव्हा ते प्रवेश करतो. वस्तुस्थिती आहे साहेब. तेव्हा माऊली शिंदे हा प्रत्येक लोकांच्या मनात आणि कानात दिला प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत आहे म्हणून आहे. जनतेच्या समोर जात असताना तुम्ही कुठलंही इलेक्शन बघा. माझ्या गावचं मी 20 वर्ष सत्ता भोगलेला माणूस आहे. आई सरपंच मी सरपंच बायको बंधू आज सदस्य एवढं सत्ता नाही 25 वर्ष सत्ता ठेवणं गावात. तसे मी इतर गावात सुद्धा माझे शिवसैनिक आहेत ग्रामपंचायत बोर्ड आहेत सरपंच आहेत सदस्य आहेत. हे त्यांना ताकद लावल्यामुळे ना ही वस्तू आहे तुम्ही मोडू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे का करंदी कुठल्या करंदी वाराने तिथं सरपंच केलाय ना गणेश वरकडे त्यांची मिसेस सरपंच करायला कारणीभूत मी आहे. तुम्ही त्यालाही कधी विचारू शकता काय ना तिथं मदत केली मी. आज तिथं कार्यकर्त्यांना जवळ केलं तिथं सरपंच झालं ना. म्हणजे तिथं देश स्वातंत्र्य झाल्यापासून ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा सरपंच तिथं सेनेच चालायचं धरण भागात हे आपण केलाय तो. म्हणजे संघटना ज्यावेळेस आपण बांधतो त्या संघटनेच्या माध्यमातून सरपंच होतात तसं कोणी होत नाही. तेव्हा ते हायवेला गाव नाही एकदम कृषी वहिनी त्या भागात आहे धरणपट्ट्यामध्ये गाव येते अशी पद्धत आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे मला प्रश्न विचारला की कोण म्हणते तालुका प्रमुख नाही कोण म्हणते तर ज्यावेळेस सेनाभवनातून आदेश येत असतो आणि सेनाभवनात समन्वयक यांना पाठवलं होते साहेबांना की तालुका प्रमुखाची मिटिंग लावून ती मिटिंग घ्या काय अडचणी आहेत ते पहा. मग त्यांनी आढावा बैठक घेतली. आता ते 150 पोरं होती कार्यकर्ते पदाधिकारी महिला आमच्या निषेध आहे मागं पर्वताई आहेत आढळताई आहेत महिला बी आहेत जाधव आहेत नाना सावंत पूर्णपणे सगळी होती. साहेबांचा आदेश आला त्या आदेशाचं पालन आम्ही या ठिकाणी मिटिंगमध्ये लोकांना सांगितलं. काही करा पण साहेब याच्यात मुंबईवरून त्यांना मेसेज आलेला आहे सचिन भाऊंनी त्यांना पाठवलेले की तालुक्यात जाऊन आढावा बैठक घ्या. त्यांनी ती आमची आढावा बैठक घेतलेली आहे. त्यामुळे सगळे पदाधिकारी आले अतिशय चांगल्या पद्धती या ठिकाणी आढावा बैठक झाली. आमच्या पक्षातले जे काही विषय असेल ते त्यांच्या कानावर पोहोचवलेला आहे पदाधिकाऱ्यांनी त्यांना पोहोचवलेला आहे ते त्या ठिकाणी सचिन भाऊला सांगतील सेनाभवनला जाईल मातोश्री जाईल आणि त्यांनी त्या ठिकाणी जे काही काम चाललेलं आहे त्यामध्ये सगळ्या वस्तू तुम्हाला कळतीलच नंतर. अजून काय धन्यवाद.